नमस्कार. आपण आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात. आजरा तालुक्यातील 2 जिल्हा परिषद व 4 पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आज सायंकाळी 10:30 वाजता निवडणुकीच्या थापा थंडावणार आहे. उत्तूर पंचायत समिती मतदारसंघात आपण आहोत. आपल्यासोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उत्तूर पंचायत समितीचे उमेदवार सागर वागरे. आपण या मतदारसंघातील व्हिजन त्यांचं काय आहे आपण पाहणार आहोत. काय सांगाल, आपलं व्हिजन काय आहे आपल्या या मतदारसंघात? नमस्कार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून आम्ही पंचायत समिती उत्तूर 115 गणियामधून आम्ही निवडणूक सामोरे जात आहोत. पहिल्यांदाच अशा प्रकारची सार्वत्रिक निवडणूक आम्ही लढवत आहोत आणि गेले 10 वर्ष होण्यासारख्या ग्रामपंचायतीचा आम्हाला ग्रामपंचायतीत काम केलेला सदस्य म्हणून उपसरपंच म्हणून केलेला कामाचा अनुभव आणि की आजरा पंचायत समितीतील जे काही आपले प्रशासनाचे विभाग आहेत, म्हणजे ते सामान्य प्रशासन असेल, पाणी पुरवठा असतील, रोजगार हमीची कार्यालय असतील किंवा बीडीओ साहेबांचे जे म्हणजे घटकांच्या अधिकाऱ्यांचं जे दालन असतं त्या दालनामध्ये कोणत्या प्रकारची कामं चालतात, कशा प्रकारे हे किंवा तहसील ऑफिस असेल, या ठिकाणचे पोलीस यंत्रणा असतील, बऱ्याच कृषी विभाग असेल, सगळ्या या विभागांचा अनुभव या 10 ते 15 वर्षात आम्ही घेतलेला आहे. आणि त्या या कामांच्या अनुभवावर आम्ही आतापर्यंत राजकारणात 80% समाजकारण आणि 20% राजकारण या बाळासाहेबांच्या संकल्पनेनुसार आम्ही या ठिकाणी काम करत आहोत. आणि उत्तूर मतदारसंघ जो आहे आमचा, त्या उत्तूर मतदारसंघामध्ये विधानसभा ही कागल जोडलेली आहे. आणि या उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आमचं उत्तूर पंचायत समिती मतदारसंघ हा पहिले थोडं कमी गाव होते. आता ते गावांच्या याच्यामध्ये थोडे 4-5 गावांचं म्हणजे वाढ झालेली आहे. त्यामुळे हा थोडंसं मतदारसंघ मोठा झालेला आहे. आणि इथं फिरत असताना आम्हाला बऱ्याच गोष्टी ज्ञात झालेल्या आहेत. काही अनुभव घेतले आहेत आम्ही की कोणत्या प्रकारे काम करावं किंवा कोणत्या प्रकारे या ठिकाणी कामाचं स्वरूप असावं. या ठिकाणचे जे काम आहे, प्रथम तर आरोग्याचं जे प्रश्न आहेत ते असतील किंवा इथल्या सामान्य वर्गासाठी जो एक ॲग्रिकल्चर काही गोष्टी आहेत त्या गोष्टींचं मार्गदर्शन असेल किंवा इथल्या युवकांसाठी MPSC UPSC सारखे मार्गदर्शन असतील किंवा जे काही शिक्षणाच्या दृष्टीनं जे आज चाललेलं आहे बेसिक हे काय म्हणतो त्याला आपण टेक्नॉलॉजीचं युग, त्या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये काय केलं पाहिजे, कशा प्रकारे शिक्षण दिलं पाहिजे मुलांना किंवा त्याच्यासाठी कशी गाईडलाईन तयार करता येईल. कारण का आत्ताचा युग हा कुठेतरी भरकटत चाललेला आहे. बऱ्याचशा गोष्टी अशा मोबाईलचं युग आहे, अतिशय फास्ट युग आहे आणि त्या मोबाईलच्या युगामध्ये आपण आजची पिढी भरकटताना बघितलेली आहे. जास्त मोबाईलचा फायदा घेऊन चांगली कामं किंवा चांगलं शिक्षण घेऊन त्या ह्याच्यातनं चांगल्या आयडियाज तयार करून हे करणारी लोक म्हणजे मुलं फार थोडे, पण त्याच्यामुळे जे वाईट परिणाम आहेत ते रोखून कुठेतरी या शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांना पुन्हा एकदा एक बांधलं जाऊन किंवा त्या मार्गावर आणणे किंवा दुसऱ्या गोष्टी असतील की या ठिकाणचे बेरोजगारचे प्रश्न असतील, मेडिकल व्यवस्थेचा जो मी प्रश्न म्हटला की इथल्या लोकांना मुंबईसारख्या ठिकाणी जावं लागतंय, तर ते बऱ्याच लोकांना माहिती नाही की बाबा कशा पद्धतीनं ती यंत्रणा काम करते. आता तर सांगायला गेलं तर वैद्यकीय यंत्रणा ही मला खास करून वैद्यकीयवर ह्याच्यावर बोलायला आवडेल. कारण का वैद्यकीय क्षेत्र इतकं मोठं असून सुद्धा या ठिकाणी आपले आता आरोग्यमंत्री आपल्या तालुक्यातल्या ह्याच्यातले मतदारसंघातले आहेत, पालकमंत्री आहेत ते, किंवा आता किंबहुना आरोग्य क्षेत्र जे काम करतंय ते इतकं मोठं काम चालू आहे असं दाखवलं जातंय. पण ही आरोग्य यंत्रणा सामान्य माणसाच्या हातात आहे का, हा प्रश्न सतत आम्हाला सतावतोय. कारण का गडिंग्लज सारख्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेला एखादा पेशंट ॲडमिट करायला जातो त्यावेळेला कुठल्या हॉस्पिटलला कुठला प्रकारचा पेशंट न्यायचा हा मोठा प्रश्न पडतो आमच्याकडे. आणि अतिशय माझ्यासारख्या तर कार्यकर्त्याला हा प्रश्न आहेच, पण अति चांगले म्हणजे जे पुढारी आहेत किंवा चांगल्या पदावर जे लोक आहेत त्यांना सुद्धा हा प्रश्न भेडसावतोय. त्यामुळे ह्या सगळ्या कामात सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. मी तर एक सामान्य कार्यकर्ता आहे. त्यामुळे हे सगळं काम होत असताना कुठेतरी एक व्यापक विचार होऊन व्यापक दृष्टिकोन ठेवून या सर्व क्षेत्रात काम करावं हाच एक माझं व्हिजन मानलं जाईल. प्रशासनाला कृषी, आरोग्य, शिक्षण
अनेक वन विभागाचे प्रश्न आहेत किंवा आजची तरुण पिढी सोशल मीडियामध्ये भरकटत आहे. इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक याच्यामध्ये गुंतलेली आहे. आपल्याला किती त्याचा वापर करावा याबाबतच्या काही कार्यशाळा किंवा रस्त्यावरचा लढाईचा कार्यकर्ता तर आम्ही ते लढून काही लोकांचे हक्क देऊ शकतो, असे याबाबत सागर वगैरे सांगतात. धन्यवाद.